मोर्चे काढण्यात आले। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले। विशेष म्हणजे बीडच्या मोर्चामधली धनंजय मुंडेंची हजेरी लक्षणीय ठरली। याच भाषणामध्ये धनंजय मुंडेंच्या एका वाक्यानं नवा वाद निर्माण झालाय। बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का असा सवाल त्यांनी केला। याला बंजारा समाजाच्या तरुणांनी विरोध केलाय। मुंडेंचं भाषण सुरू असतानाच त्यांच्या या विधानाविरोधात घोषणाबाजी झाली। तर वंजारी आणि बंजारा ही जात म्हणून वेगळी आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी यू-टर्न घेतलाय। बंजारा समाजानं मुंडे साहेबांवर प्रेम केलं, त्या भावनेतून मी बोललो असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी केलंय। जात म्हणून दोन्ही वेगवेगळे आहेत अशी भूमिका त्यांनी स्पष्टीकरणात मांडली आहे। धनंजय मुंडे काल काय म्हणाले होते आणि आज त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं पाहूया। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो वेगळे फेका, बंजारो वेगळे फेका। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। तर धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलले असं वक्तव्य करत भगवानगडाच्या विश्वस्तांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेने जे त्यांना पाठिंबा देताना की बंजारा आणि बंजारा एक आहेत हे भाष्य केलं, तसं ते भावनेच्या ओघात होतं, प्रेमात होतं ते। पण तसं पाहायला गेलं तर ह्या देशातला वंजारे आणि बंजारी म्हणजे आम्ही सगळे राजस्थानातून वंजारी महाराष्ट्रात आले आणि प्रत्येक राज्यात ह्या दोन्ही समाजाची भाषा बोली वेगवेगळी, जसे प्रदेश बदलले तशी भाषा बोली बदलली। तर बंजारा आणि वंजारी हा वेगवेगळा समाज आहे, त्यांची बोलीभाषा, खानपान, पेहराव सगळं वेगळं आहे असं पोहरा देवीचे धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी म्हटलंय। बंजारी एक कसं राहणार आहे, आमचं पेहराव, आमची संस्कृती वेगळा, पेहराव वेगळा, राहणीमान वेगळा, गावापासून तांडा वेगळा, आमची बोलीभाषा वेगळी। रास्ता का त्याचे म्हणणं त्याचं तेच रास्ता कसं राहणार आहे, ते कसं रास्ता राहणार आहे। त्यात वास्तविक पाहता आता ते मंत्री महोदय आहे, त्यात वास्तविक पाहता त्यांना समज काय चालरीती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळा आहे, बोलणं वेगळं आहे। पुढची बातमी